नमस्कार. या इलेक्शनच्या धर्तीवर सर्वच म्हणत आहे की मुंबई आमची, मुंबई शिवसेना म्हणतं मुंबई आमची, शिंदे गट म्हणतं मुंबई आमची, बीजेपी म्हणतं मुंबई तर सगळ्या लोकांची, पण त्यावर जर वर्चस्व असेल तर ते फक्त बीजेपीचंच असेल. त्यानंतर राज ठाकरेंचं एक वेगळंच असतं की मुंबई कोणाच्या बापाची नाही. तर मुंबई खरंच कोणाच्या बापाची आहे का? या लोकसभेमध्ये आता मुंबईवर वर्चस्व कोणाचं असणार आहे? मुंबईमध्ये जेवढे काही खासदार उभे आहेत त्या खासदारांपैकी कोणत्या गटाकडे जास्त लोकांचा कल असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. कुणीतरी सांगितलं होतं आणि म्हणूनच आपण या विषयावर चर्चा करत आहोत. मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन ऑन करून ठेवा, व्हिडिओला लाईक करायला मुळीच विसरू नका. शिवसेनेची स्थापना झाली त्या दादरचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या चुरशीची लढत आता आपल्याला होताना दिसते. शिवसेनेचे मुख्यालय शिवसेनेच्या भवनाचा समावेश असलेला हा परिसर ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेचा ठरला जात आहे. धारावी पुनर्विकासावरून आधीच राळ उठल्यामुळे त्याचे जे काही पडसाद आहेत ते मतदानाच्या उमटण्याची शक्यता आपल्याला दिसते. धारावी, अणुशक्तीनगर, चेंबूर, वडाळा सर्वाधिक कष्टकरी वर्ग निकाल ठरविणार आहे. पण तिथे जर यांनी जे काही 2 नंबरचे धंदे केले तर निकाल चेंज होऊ शकतो. शिवसेना भवन, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई या 2 शिवसेनेच्या आजी माजी खासदारांमध्ये चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळते. मुंबई महापालिकेची 4 वर्षे तिजोरी सांभाळणाऱ्या शेवाळे यांना 10 वर्षापूर्वी शिवसेनेने संसदेत जाण्याची संधी दिली. शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटाची कास धरली. या 2 शिवसैनिकांपैकी भवितव्य माहीम, वडाळा, सायन, कोळीवाडा, चेंबूर आणि अणुशक्तीनगर या 6 विभागांमध्ये मतदारसंघाच्या दक्षिण मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघातील लढतीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता लागून आहे. जवळपास 15 लाख मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघामध्ये धारावी, दादर, वडाळा या भागाची कष्टकरी मध्यमवर्गीय मतदार उमेदवाराचे भविष्य ठरवणार असल्याचे आपल्याला या निकालाआधीच आपल्याला कळून दिसले. अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक, चेंबूरमध्ये ठाकरे गट, सायन कोळीवाडामध्ये कॅप्टन तमिळ सेल्वन, वडाळामध्ये कोळंबकर, भाजप धारावीमध्ये आणि माईमध्ये सदा सनकर शिंदे गट असे भाजपचे 2 आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिंदे गट व ठाकरे गटाचे प्रत्येकी एक आमदार इथे रिंगणात उभे असताना आपल्याला दिसत आहे. लोकसभा निवडणुकी ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याने हे आमदार आपल्या मतदारसंघात लोकसभा उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे आणि नंतर जी येणारी विधानसभा आहे त्याच्यावर याचा नक्कीच प्रभाव पडत असतो. धारावी पुनर्विकास हा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरणार असल्याने या मतदारसंघातील एक गटामध्ये उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. धारावी पुनर्विकासावरून स्थानिकांचे संभ्रम आहे. याच परिसरात पुनर्विकास होणारी ही बाहेर पाठवले जाणार याबाबत नागरिकांमध्ये गोंधळ आहे. ठाकरे गटाचे धारावीवरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो का? राहुल शेवाळे यांनी धारावीकरांना आश्वस्त केले आहे. मनसेच्या महायुतीचा पाठिंबा मिळाल्याने शेवाळे यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. दादरमध्ये मनसेची चांगली ताकद आहे, पण मनसेची काही मते शिवसेनेच्या देसाई यांच्याकडे हस्तांतरित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण की देसाई हे खूप चांगले आणि जुने सहकारी या राज ठाकरे यांचे असताना आपल्याला दिसत आहे. माडाच्या वसाहती आणि धारावी पुनर्विकास याचे आश्वासन देऊन दोन्ही जे उमेदवार होते याशिवाय प्रदूषण, वाहनतळ, पिण्याचे पाणी, क्षेपणभूमी प्रचारातील मुद्दे ठरत असताना दिसत आहे. यापेक्षा गद्दार विरुद्ध निष्ठावंत या प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा ठरत असताना दिसतोय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यात असलेली सहानुभूती देसाई यांच्या पथ्यावर पडणारी आहे. त्यामुळे ते ठाकरे यांनी कोरोना काळात केलेली कामे आणि त्यांच्या शिंदे शेवाळे यांनी केलेला विश्वासघात प्रचारात ठसठणीतपणे मांडताना ठाकरे गट दिसत आहे. याउलट शेवाळे ही सहानुभूती फेटाळून लावत आहे. लोकांना पोटापाण्याची चिंता आहे. कोरोना काळात काम केलेल्या माणसाच्या पाठीशी येथील मतदार राहतील अशी त्यांनी खात्री आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारांना मागील निवडणुकीमध्ये 63,000पेक्षा जास्त मते मिळवली होती. वंचितचे अब्दुल हसन खान यांनी उमेदवारी दिली असताना धारावी, चेंबूर या भागातून त्यांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकासाचा जो काही मुद्दा आहे तो सहानुभूतीला ठाकरे गटाने चांगलेच लक्ष केंद्रित केले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या या मतदारसंघात त्यांनी देसाई यांना जास्त मताधिक्य देण्याचे आश्वासन देखील आपल्याला केले आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये जे काँग्रेसकडूनही उमेदवारी मिळाली आहे त्यांचे ठाकरे गट आणि पूर्ण ताकदीने मदत करतील असल्याचे हे धारावीतील त्यांची परतफेड देखील करतील. शेवाळे यांचा विजय हा शिंदे गटासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी इथे दिसते.
दरम्यान जर बघायला गेलं तर अणुशक्ती नगरमध्ये मतदारसंघाचे आमदार नवाब मलिक, बघा नवाब मलिक तुम्हाला आलंच असेल, क्लिक झालंच असेल की कोणाला मदत करतील. मलिक हे अजित पवार गटाबरोबर असले तरी त्यांच्या महायुतीतील प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे सांगितलं होतं की आम्ही त्यांना आमच्या महायुतीमध्ये जागा देणार नाही. आणि त्यामुळे नवाब मलिक जे काही त्यांचे समर्थक आहेत त्यांचा जो काही एरिया आहे ते सगळे मतं इथे नक्कीच 100% ठाकरे गटाकडे जाण्याची आपल्याला लक्षणे दिसत आहे. मुंबई कोणाची, मुद्दा तोच, मुंबई कोणाची, जे याच्यातनं सर्व काही निवडून येतील, ज्यांची मेजॉरिटी होईल त्यांची मुंबई. आणि असं दिसतंय की जे काही ठाकरे गट आहेत त्यांना याच्यातनं सहानुभूतीमधनं थोडीफार सहानुभूतीचा लाटेचा जो काही फायदा आहे तो नक्कीच होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.